शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 17,000 शेतकऱ्यांच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून 5 लाख शेतकऱ्यांच्या केवायसीचं कामही पूर्ण झालं आहे। कर्जमाफीची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे 7/12 लवकरच कोरा करून त्यांना नव्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भरणे यांनी यावेळी दिली। माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका। जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची। तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे। असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू। असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे। राज्यात खरीप हंगाम 2024 साठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा सुरू असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे। 27 जुलैपर्यंत राज्यात 50,80,000 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला असून त्यापैकी 30,09,000 मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खतांची खरेदी करावी आणि आवश्यकतेनुसार आणि शिफारशीनुसारच वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं। राज्यात आतापर्यंत 84% अधिक पेरणी झाली असून पावसाची सरासरी 94% असल्याचं त्यांनी सांगितलं। यंदा सर्वाधिक मका आणि सूर्यफूल पिकांची लागवड झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच खराब बियाण्यांच्या प्रकरणी 85 कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आली असून बियाणे बदलून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आज